विरोधकांच्या आरोपांनंतर आयोगानं मोठा निर्णय घेतलेला आहे। निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेत। निवडणूक आयोगानं चौकशीचे आदेश दिलेत। अत्यंत महत्त्वाचं पाऊल निवडणूक आयोगाकडून उचलण्यात आले। मनसे आणि महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं सलग 2 दिवस निवडणूक आयोगाची भेट घेतली होती आणि अनेक प्रश्नांचा भडीमार निवडणूक आयोगावर केला होता। गंभीर आरोप करण्यात आले होते। त्यानंतर आता निवडणूक आयोगानं या सगळ्या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेत। मतदार यादीत घोळ झाल्याचा विरोधकांनी आरोप केला होता। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, नेमक्या कुठल्या प्रश्नांची उत्तरं देता येत नव्हती, त्याच प्रश्नांवर निवडणूक आयोगानं चौकशीचे आदेश दिलेत का, की फक्त मतदार यादीतल्या घोळासंदर्भात चौकशी होणार आहे? नक्कीच प्रामुख्याने जर बघितलं असेल तर विरोधकांनी मतदान यादीवरच बोट ठेवण्यात आलं होतं। त्यामध्ये जर खरं तर नागपूर सारख्या भागांमध्ये आहे ते एकाच घरामध्ये 200 मतदार आहेत अशा पद्धतीचा एक पुरावा जो आहे तो दाखवण्यात आलेला आहे। झोपडपट्टीतल्या काही मतदारांचे आहे ते पुरावे खरं तर निवडणूक आयोगांना दाखवण्यात आलेले होते। घराचे नंबर आहेत मात्र तिथे लोक राहत नाहीत अशा पद्धतीचे जे काही पुरावे आहेत ते विरोधकांनी दाखवले होते आणि या सगळ्या ज्या काही पुरावे आहेत ते दिलेले होते मतदान यादीतल्या घोळा संदर्भातले आणि या सगळ्या संदर्भातली आहे ती चौकशी करण्याचे आदेश आहे ते मुख्य निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत चोक्कलिंगम यांनी खरं तर दिलेले पाहायला मिळत आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये जर ह्या याद्या सुधारायच्या असतील तर या सगळ्या संदर्भातली आता चौकशी होऊन हे याद्या सुधारतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे। सुवर्ण, धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी। तर आयोगानं अखेर चौकशीचे आदेश दिलेले आहेत। मतदार यादीतल्या घोळा संदर्भात आता चौकशी होणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।